चंद्रपूर जिल्ह्यात लक्ष दिव्यांनी दीपावलीचा हर्षोल्लास। आज घरोघरी होणार लक्ष्मीपूजन, लक्षवेधी रोषणाई व अंगणातील सुंदर रांगोळ्यांनी जिल्हाभरात मंगलमय वातावरण। भंडारा जिल्ह्यात दीप उजळले चोहीकडे, सलग तिसऱ्या दिवशीही बाजारात उसळली गर्दी। ग्रामीण भागातही दिवाळी पर्व उत्साहात। गोंदिया जिल्ह्यात हलका दान बाजारपेठेत केंद्राच्या ठाव ठिकाणा नाही, शेतकऱ्यांच्या लागल्या नजरा। हमीभावापेक्षा कमी दराने धान विक्रीची वेळ। लाडक्या बहिणीचा हप्ता आला, दिवाळी सणाचा आनंद दुणावला। सप्टेंबरच्या लाभाशी प्रतीक्षा, गरजू महिलांना मिठाई, विविध साहित्य खरेदीसाठी झाली मदत। नागपूर जिल्ह्यात विकास आराखड्याला गती, मालमत्तेच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र एसेट मॅनेजमेंट कंपनी। वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांची अशीही थट्टा, सोयाबीनला दिलाय 750 रुपये क्विंटलचा भाव। करसुला येथील शेतकऱ्यांची व्यथा, हमीभावाच्या केवळ कांगवात कमी भाव मिळालेच काय। चंद्रपूर जिल्ह्यात संगीतमय दिवाळी पहाटने नवीन चंद्रपूरकर भारावले। कोसारा पोटोली शिवरस्त्यावरील चौकाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव। भंडारा जिल्ह्यात रस्ता बांधकामातील चोरीची रेती लपवण्यासाठी काळ्या चोरीचा वापर, कंत्राटदाराने लावली नवी शक्कल। प्रकरण 9 कोटींच्या सिमेंट रस्ता बांधकामाचे। गोंदिया जिल्हा निर्मितीचा शिल्पकार हरविला, महादेवराव शिवणकर यांचे निधन। शेतकऱ्यांचे हित जपणारा नेता, अशी होती प्रतिमा। गडचिरोली शहरातील मेडिकलमध्ये 15 लाखांचा अपहार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल। नागपूर जिल्ह्यात लक्ष्मीच्या स्वागतासाठी खरेदींची लगबग, बाजार तेजीत, विक्रीत झेप। कोट्यवधींची उलाढाल, व्यापारामध्ये आनंद। झेंडू 50 तर शेवंती 100 रुपये किलो। वर्धा जिल्ह्यातील चिकणी येथे यंदा ना नवीन कपडे ना फटाक्यांची आतषबाजी, शेतकऱ्यांची शेतातच दिवाळी। उत्पादनात कमालीची घट, भावही मिळतोय कोवणी मोल। चंद्रपूर जिल्ह्यात डॉक्टरांच्या चिठ्ठीविनाच कप सिरप देण्यास कारवाईचा भडका, अन्न व औषध प्रशासनाकडून सुरू आहे झाडझडती। भंडारा जिल्ह्यात पंचायत समिती भंडारा अंतर्गत येत असलेले चोवा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत दिवाळी सणाचे औचित्य साधून कार्यानुभव विषयात आकाशदिवे निर्मिती स्पर्धा घेण्यात आली। गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे रेतीची अवैधपणे वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर पकडले, आरोपी वन विभागाच्या जाळ्यात। रेंगेपार येथील घटना। गडचिरोली जिल्ह्यातील वर्धा येथे सत्यसाई समितीकडून रस्त्यांची स्वच्छता, दिला आरोग्याचे संदेश। परिसरात घाण न करण्याचे आवाहन, सेवक सहभागी। नागपूर जिल्ह्यात आणखी किती जीव जाण्याची वाट पाहते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण। देवलापूर आणि पवनी येथे उड्डाणपूल व अंडरपास कधी, मृतांची संख्या 15च्या वर। वर्धा जिल्ह्यातील आष्टी येथे चर पोकलने देयके मजुरांच्या नावाने, वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या प्रताप तब्बल 65 लाखांचे खोदकाम वादाच्या भोवऱ्यात। या 5ही कामात झाला भ्रष्टाचार। चंद्रपूर जिल्ह्यात कोरपणा तालुक्यातील नवेगाव आसन जवळील महामार्ग ओलांडताना ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला। ही घटना सोमवारी दिनांक 20 रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास घडली। भंडारा जिल्ह्यातील अड्याळ येथे स्वच्छता मोहिमेत प्रशासनासह ग्रामस्थांचा सहभाग। गोंदिया जिल्ह्यात मजबूत नेतृत्वामुळेच विकासाला चालना, राजेंद्र जैन। राष्ट्रवादी काँग्रेसची पदाधिकारी व कार्यकर्ता सभा। गडचिरोली जिल्ह्यात मुख्यमंत्री पंचायत राज अभियान, दिबना गावात आराखडा नियोजन, राबविले समाजोपयोगी उपक्रम, गाव व्यसनमुक्त करण्याचा संकल्प। नागपूर जिल्ह्यातील खापा येथील बेल बाजारात शेतकऱ्यांचा गौरव। वर्धा जिल्ह्यातील वणा नदीच्या पात्रातून अवैध वाळूची चोरी करणारे दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला। चंद्रपूर जिल्ह्यात दाल पूजनासाठी सीमेवर येणार 11 गावांचे गवारी बांधव। भंडारा जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून साकोली तालुक्याचे प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक बाळकृष्ण बुते यांनी सहकार्यांसह संघात प्रवेश केला। गोंदिया जिल्ह्यात सडक अर्जुनी शहरातील कुणबी समाज भवन येथे 19 ऑक्टोबर रोजी स्वानंद संगीत अकॅडमीतर्फे दिवाळी पहाट 2025 चे आयोजन करण्यात आले होते। गडचिरोली जिल्ह्यातील वर्धा येथे एका सिमेंट रस्त्याच्या बांधकामासाठी दुसऱ्या डांबरी मार्गाची पूर्णतः लावली वाट, अवजड वाहतूक, टेंबा अमिर्जा मार्गाची बेनावस्था। नागपूर जिल्ह्यातील केळवद येथे तिष्टी शिवारातील महफुल्ल दारूभट्ट्या उद्ध्वस्त, 98,000चा मुद्देमाल जप्त, केळवद पोलिसांची कारवाई। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे स्थानिक माजी पॅर मिलिटरी मित्र परिवार कल्याणकारी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शनिवारी शहीद नितीन पट्टेवार यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम भारत विद्यालयाच्या पंटागणात घेण्यात आला। चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे मांगली येथील घरगुती ग्राहक संजय देवराम मेसराम यांना महावितरणने चक्क 3,47,460 रुपयांचे देयक पाठवल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चर्चेचा विषय झाला। भंडारा जिल्ह्यात बाडेवाडीतून सुटका, बसस्थानकावर गर्दी, एसटी धावताहेत हाऊसफुल। मुख्य मार्गावर प्रवासी फेऱ्यांचे नियोजन, प्रवाशांसाठी आरक्षणाची सुविधा उपलब्ध। गोंदिया जिल्ह्यात आघाडीने केले दिवाळीसाठी अतिरिक्त बस फेऱ्यांचे नियोजन, भाऊबीजेपासून होणार गर्दी,
नागपूर मार्गावर फेऱ्यांची संख्या वाढली. गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथे पावसाळ्यात पडलेले खड्डे दिवाळी सणातही कायम. आष्टीच्या चौकातील स्थिती, नागरिकांत वाढला संताप. नागपूर जिल्ह्यातील खापरखेडे येथे 32 तोडे सोने 65 तोडे चांदीच्या दागिन्यावर केला हात साफ. 92,000 रुपये पडविले. नांदा येथे गरफोडी. छत्रपती संभाजी महाराज स्मारक अभिमानास्पद. सोनल ठाकरे रौद्रशंभ दीपोत्सवात व्यक्त केले मत. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंधवाही येथे वाघाच्या हल्ल्यात गुंजेवाही पवनपार येथील गुराखी जखमी झाला. ही घटना शनिवारी दिनांक 18 रोजी सायंकाळी 4:30 वाजता गुंजेवाही शिवारात घडली. गुलाब यशवंत मरसकोल्हे असे जखमीचे नाव आहे. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे जनतेची कामे करताना अडचणी येतील. अडचणीची प्राथमिकता ठरविता आली पाहिजे. कार्यकर्त्यांनी सांगिकतेने काम करावे. तळागाळातील लोकांची कामे करताना झोकून दिले पाहिजे. कार्यकर्त्यांच्या कामाचा प्रभाव नेत्यांना जाणवायला हवा असे प्रतिपादन आमदार राजू कोरमोरे यांनी केले. गोंदिया जिल्ह्यात विसरांच्या बुंगा, मेंदू पोखरतोय, मानसिक रुग्ण संख्येत वाढ. अत्याधिक मोबाईल वापराचाही परिणाम. लक्षणे दिसताच घ्या उपचार. गडचिरोली जिल्ह्यात नागरिकांनी ग्रीन सेफ दिवाळी साजरी करावी. हातात फटाके धरून फोडू नयेत. लहान मुलांच्या हातात फटाके देऊ नयेत किंवा त्यांच्या समोर फटाके फोडू नयेत. त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. ध्वनी आणि हवेचे प्रदूषण करणारे मोठे फटाके टाळावेत. पर्यावरणपूरक दिवे, पाणत्या फुलभाज्यांचा वापर करावा असे आवाहन लीला बहुउद्देशीय संस्थेने केले. नागपूर जिल्ह्यातील नरखेड येथे दिवाळी म्हणजे आनंद, प्रकाश आणि एकत्र येण्याचे सण. मात्र समाजातील अनेक वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना हा आनंद परवडत नाही. अशा कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा एक सुंदर प्रयत्न नरखेड शहरातील श्री स्वामी समर्थ महाराज बहुउद्देशीय संस्था यांनी एक घास अन्नाच्या या उपक्रमातून केला. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथे भूवैकुंठपूर अड्याळ टेकडी येथील गीताचार्य तुकारामदास यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गुरुदेव तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुकुंज मोजरीकडे जाणारे पायी पालखी सोहळ्याचे पारंपरिक मुक्काम समुद्रपूर येथे झाला. गेल्या 45 वर्षापासून ही परंपरा सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूर येथे दिवाळीमध्ये दरवर्षी विसापूर आणि नांदगाव येथील पारंपरिक फटाका बाजार रंगात येतात. यावर्षी मोठ्या संख्येने ग्राहकांनी येथे हजेरी लावून फटाक्यांची खरेदी केली. 51 वर्षाची परंपरा लाभलेल्या या बाजारात यंदाही रंगबिरंगी फटाक्यांची चकाकी पाहायला मिळत आहे. भंडारा जिल्ह्यात खड्ड्यामुळे मृत्यू झाले 6 लाख. दुखापतीसाठी 2.5 लाखापर्यंत भरपाई. अभियंत्यांच्या पगारातून होणार नुकसानीची वसुली. गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांधव जलाशय सध्या तुटुंब भरले असून जलाशयाच्या कालव्यातून पूर्ण क्षमतेने पाण्याचे विसर्ग सुरू आहे. मात्र या अनियंत्रित विसर्गामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कालव्याच्या पाण्यामुळे नुकसान झाल्याने पिकांची नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची येथे नगरपंचायत कोरची अंतर्गत दररोज टोली परिसरात सुरू असलेल्या नाली बांधकामात मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचे समोर आले. या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी थेट सार्वजनिक निधीचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला. नागपूर जिल्ह्यात सीमेवरील मतदार नेमके कोणत्या प्रभागात? मतदार याद्या पडताळणीला सुरुवात. 2 नोव्हेंबरला याद्या. वर्धा जिल्ह्यातील देवडी येथे माझ्या संपूर्ण जडणघडणीत ज्येष्ठ नागरिकांचा महत्त्वाचा वाटा. तडस दिवाळी व ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सत्कार सोहळा.